नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या तिसऱ्या बॅचचं अपडेट द्यायचं राहिलं होतं, त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतोय. तर पाठीमागच्या व्हिडिओपासून तर तुम्ही पाहत आहात, की आपण गावरान कुक्कुटपालनाचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तिसरी बॅच काढलेली आणि तिसऱ्या बॅचमध्ये किती पिल्ले निघाले हे तुम्हाला मी सांगण्यासाठी आणि आपण चौथी बॅच किती अंड्याची टाकणार आहेत, ते सांगण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नक्की असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना पोल्ट्री व्यवसायामध्ये सुरुवातीपासून बिझनेस करायचा त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मी तुम्हाला सांगतो. तर आपली जी तिसरी बॅच होती, तिसऱ्या बॅचमध्ये आपण 24 अंडे टाकले होते. तर 24 अंड्यापैकी आपले 2 अंडे खराब होते. तर 22 जे पिल्ले आहेत ते तयार झाले होते अंड्यामध्ये आणि 22 मधले आपले 19 पिल्ले आहेत ते आता सध्या चांगले आहेत. कारण 2 पिल्ले आपले जन्मताच ते खराब निघाले. तर आपण या छोट्याशा जाळीमध्ये डबल परत ठेवले आहेत. जे की 19 पिल्ले. तर हे जे तिसऱ्या बॅचचे आहेत 24 अंड्यापैकी 19 पिल्ले निघालेत आणि 19 पिल्ले हे खूप चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 पिल्ले आपले जन्मताच आदू होते आणि बाकी खूप चांगलं आहे. तर 24 अंड्यापैकी 19 अंड्यामध्ये पिल्ले आपले म्हणजे अंड्याच्या बाहेर आले आणि आता सध्या ते चांगले आहेत. तर स्टार्टिंग फीडर वगैरे आपण टाकलेला आहे त्यांना आणि बाकी एक सांगायचं म्हटलं तर आपण हा एक जाळीचा बॉक्स बनवलेला आहे घरीच. तर आपली जी मोठी पिल्ली आहेत किती हे जे 1.5 महिन्याची जी पिल्ले आहेत, त्या 1.5 महिन्याच्या पिल्ल्यांसाठी आपण बॉक्स बनवलेला आहे. कारण की आपण खुले सोडले होते या जाळीमध्ये. पण काय झालंय, आपण हे साईटनं खूप चांगलं केलेलं आहे. ही साईटने जाळीच्या बाहेरून एक जाळी आहे आणि आतमधून एक जाळी आहे. पण झालं काय, की ही जे सांधे राहतायत ना बुडाला, ह्या सांध्यामधनं चिचुंदरी येऊन माझे एक 4 पिल्ले, पहिल्या बॅचचे 2 पिल्ले आणि दुसऱ्या बॅचचे 2 पिल्ले असे 4 पिल्ले आपले तिनं मारून टाकलेले आहेत. त्यामुळं आपण हा जाळीचा बॉक्स बनवलाय आणि त्याचबरोबर आपण ही जी जाळी आहे, या जाळीच्या खालच्या बाजूला सिमेंट तर टाकणार आहेत, पण सध्या वेळ आहे. पण त्या अगोदर आपण हा जाळीचा बॉक्स बनवलाय आणि जाळीच्या बॉक्समुळे काय होईल, की जे सगळे लहान-मोठी पिल्ले आहेत, ते एकदाच कोंडता येतील आणि जे जलमलेली पिल्ले आहेत, ते छोट्याशा जाळीमध्ये करता येईल. आपल्याकडे अजून 25 फूट जाळी आहे. याचे 2 बॉक्स असे होतील आणि ज्या 2 बॉक्समध्ये आपण लहान-मोठ्याचे टप्प्या-टप्प्याने टाकणार आहोत. ठीक आहे. तर आता जे आहे ते हे तिसऱ्या बॅचचं मी तुम्हाला सांगितलं. तर सगळे मिळून पिल्ले किती झाले ते पण सांगतो. पहिल्या बॅचमध्ये आपले 17 पिल्ले निघाले होते. 17 पिल्ल्यामध्ये सध्या 14 पिल्ले आहेत आपल्यापाशी आणि ते बाकीचे 3 पिल्ले चुचुंदरीनं आपले खाल्लेले. ठीक आहे. म्हणजे मारून टाकले. दुसऱ्या बॅचमध्ये आपले 24 पैकी सॉरी 26 अंडे टाकले. तर 26 पैकी 22 पिल्ले निघाले. तर 22 पैकी 21 पिल्ले आहेत आणि तिसऱ्या बॅचमध्ये आपले जे 24 टाकले होते, त्या 24 पैकी आपले 21 पिल्ले निघाले आणि 21 मधले 2 खराब होते. तर 19 पिल्ले. ठीक आहे. तर 19 प्लस 14 प्लस 17 म्हणजे सगळे मिळून आपल्याकडं 48 पिल्ले झाले. ठीक आहे. तर 48 पिल्ले आपण सध्या आपल्याकडे आहेत. 48 पिल्ले 3 बॅचचे आहेत आणि आपण आता चौथी बॅच टाकली. तर मी तुम्हाला चौथी बॅच दाखवतो. तर चौथ्या बॅचमध्ये आपण खूप मोठी रिस्क घेतली आहे. तर रिस्क अशी, की चौथ्या बॅचमध्ये आपण 60 अंडे टाकलेत. म्हणजे खूप डबल रिस्क घेतली कारण आपण प्रत्येक बॅचला 24, 25, 30च्या आसपास अंडे टाकतो. पण यावेळेस आपण खूप मोठी रिस्क घेऊन 60 अंडे टाकलेत आणि आता 60 अंड्यापैकी आपल्याला 21व्या दिवशी किती पिल्ले निघतात, 14व्या दिवशी किती कॅन्डलिंगमध्ये किती पिल्ले येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण ते तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओच्या पाठीमागून दिसतील, की मध्ये ट्रेमध्ये अंडे कसे आहेत, सेटिंग काय केली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर मशीन संदर्भात थोडीशी माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगेल आणि आपण जे सध्या सगळ्या पिल्ल्यांना आहे ते स्टार्टर फीडच देतोय. कारण की आपले 1.5 महिन्याचे काही पिल्ले आहेत, काही 15 दिवसाचे पिल्ले आहेत आणि काही 1.5 महिन्याचे पिल्ले आहेत. म्हणजे सॉरी 1 महिना 15 दिवसाचे काही पिल्ले आहेत. एक 17-18 दिवसाचे काही पिल्ले आहेत आणि तिसरी बॅच आहे ती मध्ये. ठीक आहे. 2 बॅच आपल्या सध्या बाहेर आहेत. 1 बॅच आपली आहे ते मध्ये छोट्याशा ह्याच्यामध्ये. तर आपण सध्या 50चा टप्पा गाठलाय. पण आपण यावेळेस खूप मोठी रिस्क घेऊन डायरेक्टली जे 3 महिन्यात काम केले ते एका महिन्यात काम होतंय का ते बघण्यासाठी टाकलेत. आपले बघूया आपण या अंड्यापैकी किती आपले यशस्वी होतंय. तर मी तुम्हाला सांगेलच. तर तिसऱ्या बॅचचा आपला रिझल्ट आहे तो 19 म्हणजे 24 पैकी 19 अंडे आपले निघालेले आहेत. तर 19 पिल्ले निघालेत. तर त्यामध्ये बराचसा आपला 90, 80-90च्या पुढं टक्केवारीमध्ये रिझल्ट आलेला आहे. पण आपल्याला इन्व्हर्टरची सुविधा नाही. त्याच्यामुळे काय होतंय मशीनला थोडंसं टेम्परेचरचा प्रॉब्लेम येते, लाईट जाते
तर बघूया आपण दीपावलीनंतर जे आहे ते नक्कीच इन्व्हर्टर घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपला 100% रिझल्ट येईल. सध्या आपला 90, 80-90च्या बाहेर रिझल्ट आहे. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा छोटासा व्हिडिओ होता, जे की आपल्या तिसऱ्या बॅचचं अपडेट होतं. तर चौथ्या बॅचचं अपडेट मी तुम्हाला परत देईल आणि सध्या आपला हा चौथ्या बॅचचा पहिला दिवस आहे आणि आपण 26 दिवसापर्यंत थांबतो, 25 दिवसापर्यंत थांबतो मशीनमधून पिल्ले येण्यासाठी. तर आपले 2 अंड्यामधनं तर त्या तिसऱ्या बॅचमधनं पिल्ले निघालेच नाहीत, ते आपण टाकून दिले. ठीक आहे. तर आता आपण टाकले त्याच्यामध्ये 60 अंडे. 60 पैकी आपल्याला 50 अपेक्षित आहेत. तर बघूया 50 मध्ये किती पिल्ले निघतायत. 50 म्हणजे 60 अंड्यामध्ये किती पिल्ले निघतात. तर छोटासा हा व्हिडिओ होता. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.